तर आज आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरले होते, काय सांगाल? रस्त्यावर उतरले होते म्हणजे प्रचंड ताकदीनं, प्रचंड प्रसन्नतेनं सेवालाल महाराजाची जयघोष करत 3 लाख इतका बंजारा समाज, कोणाचे नाव नाही, गाव नाही, फोटो नाही, पार्टी नाही, पैसा नाही, 3 लाख एवढा बंजारा समाज रस्त्यावर उतरला. त्यांना आपल्याला मानाचा मुजरा करावा लागेल. आणि हा आरक्षणाचा जो आग आहे आपण डोळ्यांनी बघितलेला आहे, हा याच सरकारचं नव्हे तर इंग्रजांनी आमच्यावर अन्याय केलं. मागच्या 80 वर्षापासून या केंद्र सरकारने आमच्यावर अन्याय केलं. आता या ठिकाणी मोदीजींचं सरकार 10 वर्षापासून आहे. आम्हाला आता थोड्याशा आशा निर्माण झालेल्या आहेत. मराठा समाजाला ज्याप्रमाणे गॅजेटियरनुसार आपण आरक्षण दिलं आहे, आमचंही आरक्षण त्या ठिकाणी गॅजेटियरमध्ये आमचं एस.टी. प्रवर्गामध्ये आमचं नाव आहे. आणि आम्ही एस.टी. प्रवर्गामधली काही आरक्षण मागत नाही. एस.टी. प्रवर्गामध्ये जे 7% आरक्षण त्यांना द्यावं आणि देशातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं जनगणना करून जे आमचं विमुक्त भटक्यांचं 4% आरक्षण आहे, ते 4% आरक्षण महाराष्ट्रात आणि केंद्रात स्वतंत्र एस.टी. बी म्हणून द्यावं, एवढी सरळ आणि रास्त मागणी आहे. आणि ही मागणी ज्या समाजाला बंजारा समाजाचे आमदार वगळून 80 आमदार, 7 खासदार, येणाऱ्या महिन्यामध्ये 90% आमदार महाराष्ट्राचे, 90% खासदार महाराष्ट्राचे हे जेव्हा पाठिंबा देत आहेत, त्यांना समजलंय या समाजाचा पण हाल केलेला आहे. हे समाज दारिद्र्यामध्ये गेलंय. या समाजाच्या हातामध्ये कोयता ज्यांनी दिलंय, ते कोयता मात्र ज्याने आमच्या हातात दिलंय, आमचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हातातला कोयता काही खाली ठेवणार नाही, असं आव्हान या ठिकाणी आम्ही सरकारला ठिकाणी करतो. बंजारा समाजाचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर महायोगाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय सांगाल? बंजारा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी 1952 पासून आहे. परंतु आता काल परवा मराठवाड्यामध्ये जे काही मराठा बांधव आहेत यांना हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळत आहेत. आम्हाला तर खऱ्या अर्थाने 1931 मध्येच हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे. आम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे मूळ आदिवासी आहोत. बंजारा बांधव हा आदिवासी बांधव तरी तांड्या म्हणजे गावात राहतो, दलित बांधव गावात राहतो, पण सगळ्याच्या गावकुशीवर शेवटच्या टोकावर जर कोणी राहत असेल तर तो बंजारा समाज राहतो. आमच्या पलीकडे कुठलाही समाज राहत नाही. आणि म्हणून वाडी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाला त्यांची न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना आदिवासीचे आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्याचबरोबर आम्हाला आदिवासी बांधवांचं कुठलंही आरक्षण नको आहे, त्यांच्या ताटातलं आम्हाला काही नको आहे. आम्ही खऱ्या अर्थाने जे 1952च्या पूर्वी निजामाच्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही जे मराठवाड्यातले 8ही जिल्ह्यातले बंजारा बांधव आहोत, ते आम्ही तेलंगणामध्ये आहोत, आंध्र प्रदेशमध्ये आहोत. या लोकांना आजही एस.टीचं आरक्षण मिळतो. कर्नाटकमधल्या बंजारा समाजाला एस.टीचं आरक्षण मिळतो. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळं आरक्षण मिळतो. म्हणून या देशातल्या मूळ बंजारा जो आहे, जो काबाड कष्ट करतो, जो ऊसतोड कामगार आहे, जो जंगलामध्ये आपलं शिकार करून खातो, आमची जे उपजीविका आम्ही भागवतो ते शिकारीच्या माध्यमातून भागवतो. आणि म्हणून आम्हाला सरकारला विनंती राहणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ओबीसीचे संरक्षण करणारे लोक आहेत, हे भटक्यामुक्तांचे संरक्षण करणारे लोक आहेत. आणि म्हणून 70 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं फक्त शोषण झालं आहे. आणि म्हणून आता आम्हाला विश्वास आहे की आदरणीय मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी आम्हाला या ठिकाणी आरक्षण देतील, अशा प्रकारचा विश्वास आहे. त्यांनी आरक्षण आम्हाला द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे.